श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, उद्या सुट्टी जाहीर, आनंदाची बातमी. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अशा सर्व अपडेटसाठी या चॅनलवर तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, 10वी-12वी बोर्डाच्या नोट्स, सरकारी योजना, नोकरीचे मार्गदर्शन या सर्वांची माहिती मिळेल. महाराष्ट्रातील सर्व अपडेट्स मिळतील. चॅनलशी कनेक्ट राहा. आणि व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर प्रेक्षकांना लाईक केलेलं धन्यवाद. तर बघा, महाराष्ट्र राज्यात उद्या कशामुळे सुट्टी आहे, कोणत्या भागात आहे आणि कशामुळे दिलेली आहे याची माहिती आपण घेणार आहोत. सविस्तर पूर्ण माहिती आपण बघूयात. तर बघा, उद्या 6 डिसेंबर आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे. उद्या महामानव जे आहेत आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. तर आता नेमकी सुट्टी कशामुळे आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सुट्टी आहे ते आपण याची माहिती बघणार आहोत. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 69वी पुण्यतिथी असून देशभरातून लाखो अनुयायी 6 डिसेंबरला मुंबईत दाखल होतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे. दादरमधील चैत्यभूमीवर जाऊन ते दर्शन घेतात आणि भरपूर गर्दी होते त्या ठिकाणी, कारण महाराष्ट्रातून देशभरातून लोक तिथे येतात. तर अशा या महामानवासाठी एक कमेंट आणि एक लाईक नक्की करा. यांनी जे काम केलेलं आहे तसलं काम कोणालाही करता येणार नाही. यांच्या कामाचा उपयोग असा झाला आहे की आज गरीबातला गरीब विद्यार्थी देखील शिक्षण घेत आहे. आता 2 डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना काय सूचना दिल्यात बघा. स्वच्छता, पिण्याचे पाणी, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, योग्य मंडपाची उभारणी, पुरेशा सूचना फलकांची व्यवस्था असे सर्व आदेश दिलेले आहेत, जेणेकरून चैत्यभूमीवर येणारा प्रत्येक जो व्यक्ती आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारची हायगाई होऊ नये. त्यामुळे महाराष्ट्रातून देशभरातून लोक तिथे येणार आहेत. आता सुट्टी नेमकी महाराष्ट्रात कुठे आहे हे आपण बघूयात. तर बघा, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे त्यांची पुण्यतिथी आहे अर्थात. त्यामुळे आता निम्न सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्हा या ठिकाणी सुट्टी जाहीर केलेली आहे. आणि ज्या व्यक्तींना काही कारणास्तव सुट्टी नाही आहे त्यांना अर्जित रजा त्यांची मंजूर होणार आहे. अशा प्रकारची एक मोठी अपडेट आपल्या समोर येत आहे. तर मित्रांनो, अशा या महामानवासाठी एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. उद्या आपल्या भारताचा आणि आपल्या जगाचा, महाराष्ट्राचा एक काळाच दिवस म्हणावा लागेल, कारण त्या दिवशी एक महान व्यक्तीचं निधन झालेलं आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण देखील काही ना काही संकल्प केला पाहिजे, गोरगरिबांना मदत केली पाहिजे आणि नेहमीच आपण समानतेच्या, सामाजिक न्यायाच्या आणि मानवी हक्कांसाठी पुढाकार घेतला पाहिजे. तीच आपल्याला शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.